विद्यार्थ्यांना सर्कल चॅप्टरमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 3मध्ये 3 एक्झाम्पल्स आपले पूर्ण झालेले आहे. 4th एक्झाम्पलकडे येतो. हे एक्झाम्पलची फिगर मी इथे दिलेली आहे की गिव्हन ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओ हे सर्कलचं सेंटर आहे. नंतर सेग ए बी सेग ए सी हा एपासून सीपर्यंतचा सेगमेंट आणि एपासून बीपर्यंतचा सेगमेंट आपण दाखवलेले आहे रेज, पण सेगमेंट कन्सिडर करा. एपासून सीपर्यंत सी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हा टँजंट आहे सी. एपासून बीपर्यंत बी हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे या टँजंटचा. तर ए बी सेगमेंट आणि ए सी सेगमेंट हे टँजंट सेगमेंट्स आहेत आणि सर्कलची रेडियस दिलेली आहे तुम्हाला आर. आणि आपल्याला म्हटलं आहे की ए बी जो सेगमेंट आहे एपासून बीपर्यंत याची पण लेंथ आर आहे, रेडियस पण आर आहे आणि या ए बी सेगमेंटची लेंथसुद्धा आर आहे. प्रूव्ह करायचा आहे ए बी ओ सी इज अ स्क्वेअर. आता हा ए बी ओ सी कंप्लीट करावा लागेल आपल्याला. तर मी आता ओपासून ओ बी सेगमेंट काढतो, पण हा ओ बी सेगमेंट हा साधा नाही आहे. ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरची रेडियस आहे जी या टँजंटला परपेंडिक्युलर असली पाहिजे. म्हणजे मी स्केल अशी ठेवतो, हे स्केलवरची एखादी रेष मी याच्यासोबत मॅच करतो आणि ही जी साईड आहे मी ओला मॅच करतो, म्हणजे बरोबर परपेंडिक्युलर निघेल. तर ही स्केलवरची ही सेकंड लाईन मी मॅच केली ए बी सोबत आणि या स्केलला इकडे घेतो जरा. ही ए बी सोबत मॅच केली आणि इकडे ओला जुळवतो ही एच आणि हा ओ बी सेगमेंट काढतो. तर हा ओ बी सेगमेंट जो आहे हा या ए बीला परपेंडिक्युलर असला पाहिजे. आणि इकडेसुद्धा मी ओ सी सेगमेंट काढायचा आहे. तर ओ सी सेगमेंट पण ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरची रेडियस आहे. तर इथे मी सी आधीच दाखवलेलं नाही आहे मुद्दामच, कारण मग हा ओ सी जेव्हा मी काढेल तर हा बरोबर या ए सी टँजंटला परपेंडिक्युलर असला पाहिजे. तर स्केलवरची एक रेष अशी जी आहे ह्या रेषा, ही रेष मी बरोबर ए सीला मॅच केली आणि आता ही स्केलची इकडची जी एज आहे हे मी ए सी सोबत ही रेष मॅच केली आहे. हे बरोबर मी इकडे ओला जुळवलं आणि हा आता सेगमेंट मी काढतो. तर हा ओ सी सेगमेंट बरोबर या ओ सी ए सीला परपेंडिक्युलर असेल. आता आपण काय केलं की ओ बी सेगमेंट काढला आणि ओ सी सेगमेंट काढला. तर इथे सोल्युशन प्रूफमध्ये मी लिहिलं पहिले ड्रॉ सेक. फर्स्ट स्टेप आहे आपली ड्रॉ सेक ओ बी अँड ओ सी. सेक ओ बी अँड सेक ओ सी. आता इथे पहा की ओ बी आणि ओ सी ह्या सर्कलच्या रेडा आहेत. ओ बी अँड ओ सी आर रेडा ऑफ सर्कल आणि सर्कलची रेडियस आहे आर, म्हणून मग ओ बीची लांबी किंवा ओ सीची लांबी ही झाली आर. अल्सो त्याला मी 1 नंबर टाकतो. अल्सो वी हॅव ए बी. आता पहा ए बी आणि ए सी टँजंट सेगमेंट ए बी टँजंट सेगमेंट ए सी. ह्या टँजंट सेगमेंट्स ड्रॉन टू द सर्कल फ्रॉम सेम एक्सटेरियर पॉईंट. एकाच एक्सटेरियर पॉईंटमधून काढलेले टँजंट सेगमेंट हे इक्वल असतात. तर ए बी आणि ए सी हे इक्वल असतील. अल्सो वी हॅव ए बी इक्वल टू ए सी. रिझन लिहितो मी. टँजंट सेगमेंट्स थिअरम. टँजंट सेगमेंट्स थिअरम आहे. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन टू द सर्कल फ्रॉम सेम एक्सटेरियर पॉईंट. एकाच एक्सटेरियर पॉईंटमधून सर्कलला काढलेले टँजंट सेगमेंट्स इक्वल असतात. आणि पुढे दिलं आहे ए बी. हे पहा लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी म्हणजेच ए बी इक्वल टू आर. मी लिहिलं पहिले ए बी आणि ए सी सारखे आहेत, रिझन लिहिलं. आणि ए बीची लांबी आर आहे, ही गिव्हन आहे. मग याचा अर्थ झाला देअरफॉर ए बीची लांबी इक्वल टू ए सीची लांबी, या दोन्हींची लांबी झाली आर. याला टाकतो 2 नंबर. आता घेतो फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून ओ बी इक्वल टू ओ सी, कारण ओ बी आणि ओ सीची लेंथ आर आहे आणि ए बी आणि ए सीची लेंथ पण आर आहे. मग याचा अर्थ झाला 1 आणि 2 वरून ओ बी इक्वल टू ओ सी इक्वल टू ए बी इक्वल टू ए सी. याचा अर्थ झाला ओ बी
इक्वल टू ओ सी इक्वल टू ए बी इक्वल टू ए सी. म्हणजे हा जो चौकोन आहे ए बी ओ सी याच्या चारी साईड्स इक्वल झाल्या. ए बी आणि याची लांबी आर आहे आणि या दोनची लांबीसुद्धा आर आहे. म्हणजे ह्या चारी साईड ओ बी ओ सी ए बी आणि ए सी चारी साईड्स झाल्या इक्वल. याचा अर्थ झाला देअरफॉर क्वाड्रिलेटरल ए बी ओ सी इज अ रॉम्बस बाय डेफिनेशन. डेफिनेशननुसार हा क्वाड्रिलॅटरल जो ए बी ओ सी आहे याच्या चारी साईड सारख्या आहेत, म्हणजे हा झाला रॉम्बस. आता एक स्क्वेअरच्या ज्या 4-5 डेफिनेशन्स आहे मागच्या वर्षी आपण शिकलो, तर स्क्वेअरची एक डेफिनेशन अशी आहे की एखादा क्वाड्रिलॅटरल जर रॉम्बस असेल आणि रॉम्बसच्या 4 अँगलपैकी एक अँगल जर राईट अँगल असेल, तर हा समजा हा ए आहे, हा बी आहे, हा ओ आहे आणि हा सी आहे. हा ए बी ओ सी हा तुमचा क्वाड्रिलॅटरल आहे. हा रॉम्बस प्रूव्ह झालेला आहे. आणि रॉम्बसचा एक अँगल जर 90चा असेल तर गंमत पहा, हा 90चा आहे तर रॉम्बसचे अपोजिट अँगल्स मग कॉन्ग्रुएंट असतात. मग हा 90चा आहे तर हे 90चा असला पाहिजे. अपोजिट अँगल्स ऑफ रॉम्बस आर कॉन्ग्रुएंट. आणि ॲडजस्टंट अँगल्स जे असतात रॉम्बसचे ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची सम 180 असते. मग हा 90चा असेल तर हाही 90चा झाला, कारण हे दोन अँगल्स जे आहेत हे ॲडजस्टंट अँगल्स आहेत आणि रॉम्बसचे ॲडजस्टंट अँगल्स जे असतात ते सप्लिमेंटरी असतात. आणि मग हा 90चा आहे तर याचा अपोजिट हा सुद्धा 90चा झाला. म्हणजे एखादा क्वाड्रिलॅटरल रॉम्बस आहे आणि त्याचा एक अँगल वन ऑफ द अँगल्स ऑफ रॉम्बस, म्हणजे रॉम्बसच्या अँगल्सपैकी एक जर राईट अँगल असेल तर मग याचे चारही अँगल राईट अँगल होतात आणि हा क्वाड्रिलॅटरल मग हा असा बनतो. चारही साईडसारख्या चारही अँगल्स राईट अँगल्स, म्हणजे हा बनतो स्क्वेअर. तर असं आहे, ही स्क्वेअरची डेफिनेशन आहे रॉम्बसवरून की वन ऑफ द अँगल्स ऑफ रॉम्बस, रॉम्बसच्या अँगल्सपैकी एक जर राईट अँगल असेल देन इट इज अ स्क्वेअर. तर तो रॉम्बस जो असतो तो स्क्वेअर असतो. आता हा ए बी सी ओ जो आहे ए बी ओ सी हा रॉम्बस तर प्रूव्ह झाला. आणि याच्या पुढे म्हणतो मी मोर ओव्हर, म्हणजे हा रॉम्बस आहे हे प्रूव्ह झाला. मोर ओव्हर म्हणजे याशिवाय याचा अँगल ओ बी ए अँगल हा राईट अँगल आहे, हा पण राईट अँगल आहे. तर याची गरजही नाही आपल्याला कन्सिडर करायची. हा ए बी ओ सीच्या चारही साईड सारख्या आहे, हा रॉम्बस प्रूव्ह झाला आहे. आणि याच्या रॉम्बसचा एक अँगल 90चा असेल तर तो स्क्वेअर असतो. तर याचा ओ बी ए अँगल 90चा हा पण घेऊ शकता ओ सी ए, तर आपण ओ बी एच घेऊ. तो ओ बी ए 90चा काय आहे, कारण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरच्या रेडियसला टँजंट हा परपेंडिक्युलर असतो. म्हणजे हा ओ बी ए अँगल 90 असण्याचं कारण आहे टँजंट थेरम. टँजंट थेरम सांगते टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर मोर ओव्हर हा रॉम्बस प्रूव्ह झाला. आणि याच्याशिवाय याचा ओ बी ए अँगल जो आहे एकच अँगल 90चा असला तरी सफिशियंट आहे, इज इक्वल टू 90 डिग्री. कशानुसार 90 डिग्रीचा, हा टँजंट थेरमनुसार. मग देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ए बी ओ सी इज अ स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे. याचं रिझन लिहितो मी. सिन्स रॉम्बस जो असतो, कारण रॉम्बस इज अ स्क्वेअर, रॉम्बस हा स्क्वेअर असतो इफ म्हणजे जर वन ऑफ इट्स अँगल्स म्हणजे त्याच्या अँगल्सपैकी एक इज अ राईट अँगल. तर हा रॉम्बस आपण प्रूव्ह केला आधी, आणि मग त्याचा एक अँगल राईट अँगल आहे 90 डिग्रीचा टँजंट थेरमनी. आणि म्हणून मग हा स्क्वेअर झाला, कारण रॉम्बस हा स्क्वेअर असतो इफ म्हणजे जर वन ऑफ इट्स अँगल्स म्हणजे त्याच्या अँगल्सपैकी एक जर काय असेल राईट अँगल असेल. अशा पद्धतीने आपण हा ए बी ओ सी जो आहे याला स्क्वेअर प्रूव्ह करायचा होता, हे आपण स्क्वेअर प्रूव्ह केला. आता याच प्रॉब्लेम सेटमधलं मी 17th एक्झाम्पल घेऊन घेतो पहिले याच्यासोबत, की प्रॉब्लेम सेट 3 सर्कलचा 17th एक्झाम्पल. ही ॲक्टिव्हिटी आहे ॲक्च्युली सोपी ॲक्टिव्हिटी आहे. इन फिगर
कॉर्ड ई एफ इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड जी एच. हा ई एफ कॉर्ड जो आहे हा जी एच कॉर्डला कॉन्ग्रुएंट नाही, सॉरी इथे पॅरलल आहे, पॅरलल पाहिजे. कॉर्ड ई एफ आणि कॉर्ड जी एच हे एकमेकांना पॅरलल आहेत. आणि प्रूव्ह करायचं आहे कॉर्ड ई जी म्हणजे हा ई जी कॉर्ड आणि कॉर्ड एफ एच हा एफ एच कॉर्ड, हे दोन कॉर्ड आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. म्हणजे हे दोन कॉर्ड पॅरलल आहे आणि हे दोन कॉर्ड एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवायचे. फिल इन द ब्लँक्स अँड राईट द प्रूफ. ब्लँक्स भरा आणि प्रूफ लिहा. त्याच्यामध्ये प्रूफ सांगतो आपल्याला. हे ॲक्टिव्हिटी आहे, ह्या रिकाम्या जागा जेवढ्या दिल्या तेवढ्या आपल्याला भरायच्या. तर ड्रॉ सेक जी एफ, पहिल्यांदा जी एफ सेगमेंट काढा. हा काढला आपण जी एफ सेगमेंट. आता इथे म्हटलं आहे अँगल ई एफ जी. बघा अँगल ई एफ जी म्हणजे हा अँगल, आणि अँगल एफ जी एच म्हणजे अँगल एफ जी एच म्हणजे हा अँगल, हे कॉन्ग्रुएंट दिले आपल्याला. हे दिलंच आहे स्टेटमेंट. आता हे कॉन्ग्रुएंट असायचं कारण असं आहे की ई एफ आणि जी एच हे पॅरलल आहेत आणि हा झाला ट्रान्सव्हर्सल. म्हणजे हा ई एफ जी अँगल आणि एफ जी एच अँगल हे झाले अल्टरनेट अँगल्स या पॅरललचे. तर हे कॉन्ग्रुएंट असण्याचं कारण हे आहेत अल्टरनेट अँगल्स. ही रिकामी जागा आहे, ही तुम्ही भरली. आता पुढे म्हटलं आहे ई एफ जी इक्वल टू. आता हा ई एफ जी जो आहे आणि इक्वल टू ब्लँक आहे आणि इन्स्क्राईब अँगल थिअरम वापरायचं आहे. तर ई एफ जी हा इन्स्क्राईब अँगल आहे, याचा व्हर्टेक्स पर सर्कलवर आहे ई एफ जी, आणि यांनी ई जी आर्क इंटरसेप्ट केलेली आहे. तर इन्स्क्राईब अँगलचं मेजर त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या अर्ध असते. तर ई एफ जी अँगलचं मेजर असेल हाफ ऑफ मेजर आर्क ई जी. तर इथे ई एफ जीचं मेजर लिहितो मी, हाफ ऑफ मेजर आर्क ई जी, इन्स्क्राईब अँगल थिअरम. नंतर एफ जी एच, एफ जी एच. तर एफ जी एचसुद्धा इन्स्क्राईब अँगल आहे आणि यांनी ही एफ एच आर्क इंटरसेप्ट केली आहे. ते एफ जी एचचं मेजर असेल हाफ ऑफ मेजर आर्क एफ एच, हाफ ऑफ मेजर आर्क एफ एच. आता ई एफ जी जो आहे याचं मेजर आहे हाफ ऑफ मेजर आर्क ई जी. ई एफ जीचं मेजर हाफ ऑफ मेजर आर्क ई जी आणि एफ जी एचचं मेजर हाफ ऑफ मेजर आर्क एफ एच. पण आता हे जे दोन अँगल्स आहेत हे इक्वल, हे कॉन्ग्रुएंट आहेत. मग हे कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे हे दोन अँगल्स इक्वल आहेत. मग आता हे आता ई एफ जी आणि एफ जी एच हे दोन अँगल्स जे आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत. रिझन आलेलं आहे वरती. तर हे पहिलं स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट आणि थर्ड स्टेटमेंट. तर ई एफ जीचं मेजर हाफ ऑफ मेजर आर्क ई जी आहे इन्स्क्राईब अँगल थिअरमनुसार. एफ जी एचचं मेजर आहे हाफ ऑफ मेजर आर्क एफ एच. आता हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग ह्या साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत, तर ह्या साईडसुद्धा मग कॉन्ग्रुएंट असणे म्हणजे इक्वल असणे. तर हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे इक्वल आहेत. मग जर हे दोन अँगल इक्वल असतील तर यांच्याशी इक्वल असलेले हे दोन गोष्टीसुद्धा इक्वल असतील. म्हणजे हाफ ऑफ मेजर आर्क ई जी इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क एफ जी एफ एच. म्हणजे इथे लागेल तर मी ही स्टेप टाकू शकतो की दॅट इज स्टेटमेंट नंबर 1, 2 आणि 3 वरून. हे बघा हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे इक्वल आहेत. याचं मेजर एवढं आहे, याचं मेजर एवढं आहे, पण हे दोन इक्वल असल्यामुळे हे पण इक्वल आहेत. म्हणजे इथे एक स्टेप लागेल तर आपण वाढवू, दॅट इज मेजर आर्क हाफ ऑफ मेजर आर्क, हाफ ऑफ मेजर आर्क ई जी इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क एफ एच. ही स्टेप मी वाढवली समजा. तर हे हाफ हाफ होतील मग कॅन्सल. म्हणजे आपल्याला भेटेल मेजर आर्क ई जी इक्वल टू मेजर आर्क एफ एच. म्हणजे ह्या दोन आर्क, हे दोन अँगल इक्वल असल्यामुळे यांचे मेजरही इक्वल असतील. मग हे हाफ हाफ कॅन्सल झालं म्हणजे मेजर आर्क ई जी इक्वल टू मेजर आर्क एफ एच. म्हणजे आर्क ई जी आणि आर्क एफ एच ह्या दोन आर्क जे आहेत ते इक्वल आहेत. पुन्हा ही स्टेप मी वाढवली याच्यामध्ये. आता बा अशी वाढवली तुमच्या लक्षात यावं म्हणून. तर आर्क ही पुस्तकात दिलेली नाही आहे. तर दोन आर्कचे मेजर्स इक्वल असणे म्हणजे ह्या आर्क्स कॉन्ग्रुएंट असणे. ह्या दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट झाल्या आणि आर्क ई जी आणि आर्क एफ एच कॉन्ग्रुएंट आहेत. आता आर्क जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे कॉर्डसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. तर आर्क ई जीचा कॉर्ड ई जी आणि आर्क एफ एचचा कॉर्ड एफ एच. आर्क्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्यांचे कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे कॉर्ड ई जी आणि कॉर्ड एफ एच कॉन्ग्रुएंट झाले. आणि इथे रिझन आपल्याला विचारलं आहे तर हे आहेत
का कॉन्ग्रुएंट आहेत हे कॉर्ड्स? कारण हे आहेत कॉर्ड्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स. कॉन्ग्रुएंट आर्क्सचे कॉर्ड्स आहेत, म्हणजे आर्क्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणून हे कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट झाले, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इथे हे एक्झाम्पल संपतं.